नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे रात्रंदिवस वेगाने सुरू आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचा कायापालट होऊन शहर एक भव्य शहर बनेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. दरम्यान कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील आरोपींसोबत महाजन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, सामाजिक काम करत असताना अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी तपासणे शक्य नसते, असे महाजन यांनी स्पष्ट केले. आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला. कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब, पवारताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री. शिवयात्रा आणि रामयात्रा अशा 2 पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत. सगळं चित्रीकरण त्याचं त्या ठिकाणी होणार आहे. आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे. कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाही आहे, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, इथल्या पौराणिक कथा कळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हा एक राजकारणाचा भाग आहे, राजकीय भाग आहे, त्यांनी ते करावं. पण आपण बघतायत, आपण स्वतः बघतात, आपण नाशिककर आहात, किती फास्ट स्पीडमध्ये, अतिशय गतीने आम्ही एक खड्डे या ठिकाणी बुजवतो आहोत. रात्रंदिवस काम चाललेलं आहे. आमच्या महापौर या ठिकाणी आहेत, आमच्या कमिशनर या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, रात्रंदिवस काम करतात. खूप पाऊस पडल्यामुळे यावेळेला खड्डे जास्त आली, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर कुंभचे कामे आम्ही सगळे रस्ते नाशिक शहरातले आता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्याचं करतोय की पुढचे 40-50 वर्षाला खड्डा पडणार नाही आणि म्हणून एक साईड सुरू आहे वाहतूक, एक साईड बंद आहे आणि बंदकडे सगळी अप अँड डाऊनची दोन्ही वाहतूक सुरू असल्यामुळे, पाऊस खूप असल्यामुळे खड्डे पडलेले होते, हे खरं आहे. पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80% वर हे बुजवलेले आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू. पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरामोहरा बदलणार आहे. आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले, त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांनी आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत. मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले मला, 5-6 लोकांची नावं सांगितले. ते 6 लोक 7 लोक, अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील. पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली. त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला. मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी गोष्ट घातली. CP, आम्ही आयुक्त, आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं. त्या दिवशी फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलंय. मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही. माझा आहे एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीवर सराईत आहे, ते सगळ्या गावाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे. त्यांना आता तात्काळ अटक करण्यात आलेली म्हणजे त्यांना कळायची आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. 2 महिन्याआधी मुंबईच्या काही लोकांनी असाच प्रयत्न केला. 3 गुन्हे त्यांच्यावरही दाखल झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अशा फेक वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलेल्या होत्या. मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि ह्या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे. नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील. त्यांनी समोरच्यांना फसवलं, ठेकेदारांना, त्यातून काही पैसे घेऊन टाकले. आता ते बिचारे ओरडत फिरतायत. पण त्यांनी सुद्धा, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे. तुम्ही जर 100 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वर्कआउट घेतला तर तुम्ही काही टेंडर भरलं होतं का? त्याला काही आधार आहे का? काहीच नाही. तर तुम्ही 1 रुपया भरत नाही, कुठे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात, वर्क ऑर्डर घेतायत. मला वाटतं त्यांची चूक आहे. अशा पद्धतीने कोणी फसू नका. पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नाते का विषय किरकोळ आहे,
हा वारंवार अशा गोष्टी करत असतो. हा याचा त्याचा हातखंडा आहे, पण हा माझा दूरचा राज्य की हे खरं आहे, हे खरं आहे, हे मान्य केलेलं आहे. आपल्यावर आरोप केले हे अशा स्वरूपाचं करतात आणि वारंवार अशा स्वरूपाच्या जर घटना घडत असतील तर याच्यामध्ये काही एसओपी ठरवणार आहात? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घेतले सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? कसं थांबवणार आहात? जो घेणार आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला. मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते. म्हणजे हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत. असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतोय आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना पिलो, त्यांना कॉट, त्यांना पाणी, आणि तुम्ही अशा वर्क ऑर्डर घेता तर त्याची चौकशी सुद्धा करत नाही. आता 10 लाखाच्या वर असं म्हणजे 10 लाखाची सुद्धा वर्क ऑर्डर लागते ना, पण तुम्ही असं न बघता 100 कोटी रुपयाच्या सर्टिफिकेट ऑर्डर घेतात. मला वाटतं हा इथं शुद्ध मूर्खपणा आहे. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.